महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. बदलत्या हवामानाचा मोठा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसतोय. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालेले असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भांमध्ये देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामं नियोजित करावी. सध्या रब्बी पिकाची काढणी सुरू असल्यानं काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.